चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी येथे नाल्याचे खोलीकरण झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्याकरिता मागच्या वर्षी लोखंडी पूल निर्माण करण्यात आला होता, परंतु काल झालेल्या पावसाने हा पूल वाहून गेला आहे। नजीकच्या चिरोडी या गावात मागील वर्षी जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरण झाले। खोलीकरण केल्यामुळे नाला खोल झाला। या नाल्याच्या पलीकडे गावातील 50 ते 60 शेतकऱ्यांची शेती आहे। नाला खोल झाल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्याची पंचाईत झाली। त्यामुळे या सर्व शेतकऱ्यांनी नाल्यावर पूल बांधण्याची मागणी केली। त्यानंतर 14व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतने या नाल्यावर लोखंडी पुलाचे बांधकाम मागच्या वर्षी केले। पुलाचे बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे चालू असल्यामुळे त्यावेळी या शेतकऱ्यांनी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार सुद्धा केली होती, परंतु त्यांनी सुद्धा या तक्रारीला केराची टोपली दाखविली। या पुलाचे बांधकाम निकृष्ट का होईना पण पूर्णपणे झाले। त्यावरून शेतकऱ्यांची ये-जा सुद्धा सुरू झाली, परंतु या आठवड्यात सतत पाऊस सुरू झाला। काल झालेल्या पावसाने नाल्याला प्रचंड पूर आला। या पुरात हा लोखंडी पूल वाहून गेला, त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची परत पंचाईत झाली। हा पूल परत दुरुस्त करावा, तसेच पुलाचे बोगस काम करणारे तत्कालीन कंत्राटदार व प्रशासनातील संबंधित कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करावी अशी मागणी चिरोडी येथील शेतकऱ्यांनी केली आहे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।